संक्रांत आणि भोगीचं नातं काय? न खाई भोगी तो सदा रोगी. नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते. जाणून घेऊया याचे महत्त्व. भोगी म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दार्थ अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. इंद्रदेवाची आठवण का काढतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्षे पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्यात या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून देत असत. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिणीला जेवायला बोलवावे जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळीच्या सणासारखाच उत्सव असतो. या दिवशी सकाळी आपले घरासमोरचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभंगस्नान करून नवीन नवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी जातात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. पद्धतीत थोडा फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगी भाजी खाण्याची पद्धत आहे. तिथे भोगीची भाजी तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासिनीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवासिनीला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेलच, न घाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात. म्हणून भोगी शब्दाचा शब्दार्थ अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे. शिशु संस्कार म्हणून बोरनान संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो. नवविवाहितांसाठी पहिली संक्रांत जशी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रांतीपासून सप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरनान घातलं जातं. ज्या दिवशी बोरनान करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलके दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाचे औक्षण केले जाते. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजरचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुट्टे पैसे, चॉकलेटच्या गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी असलेल्या सवाशिणींना हळद कुंकू दिलं जातं. बोरनान घातल्यावर मुलांना पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे. बोरनाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात.
नवीन पदार्थ किंवा नवीन चव मुलांना कळते. बऱ्याच घरात मुलं 5 वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांचं पूर्णांक केलं जातं. या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.